रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे माणुसकीला हादरवणारी घटना घडली आहे. इथे एका 17 वर्षीय तरुणाने एका महिलेची निर्गुण हत्या केली आहे. आरोपीने महिलेला घरात एकटी असल्याचं बघितलं. त्यानंतर तो गुपचूप घरात शिरला आणि महिलेवर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की महिलेचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने एका सिगरेटीसाठी हा खून केल्याचं समोर आले. पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे घडली. 15 जून रोजी 55 वर्षीय कविता रायपुरे या घरात एकट्या होत्या. यावेळी आरोपी मुलगा धारदार शस्त्र घेऊन घरात शिरला आणि काही काळाच्या आतच त्यांनी कविता यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन मुलगा हा याच परिसरातील रहिवासी आहे. उदारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात त्याने हा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मयत कविता रायपुरे यांच्या घरी एक छोटं किराणा दुकान आहे. आरोपीची कविता यांच्याकडे उधारी चालत होती. आरोपीची जवळपास 1000 रुपये उधारी असल्याने मयत महिलेने आधीची उधारी दिल्याशिवाय सिगरेट देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने पहाटेच्या सुमारास घरात घुसून कविता यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.